कुष्ठरोगींसाठी असेल, सगळ्यांसाठी ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीने इथे काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने ती एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे. फक्त एखाद्यांना मदत करणं हा हेतू नसून त्यांचं पुनरुज्जीवन करणं आणि त्या एक पूर्ण इकोसिस्टीम तयार करणं, हे खूप सस्टेनेबल मॉडेल जे डेव्हलप केलेलं आहे इथे. आणि मॉडेल म्हणायला खरं तर गरज नाही, आता हे ॲक्च्युली पूर्ण जग विकसित झालं आहे. आणि ते मला वाटतं की आपण जाऊन प्रत्येकाने, आपल्या इथे जवळ महाराष्ट्रात आहे आणि आपण बघत नाही तर आपला कमीपणा आहे हा की आपण हे बघत नाही, आपण इथे येऊन बघितलं पाहिजे आणि त्याच्यात जो काही छोटासा का होईना खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि तो आनंदवनासाठी नाही, तो आपल्यासाठी आहे. आपण जर हे मिसआउट केलं तर हा जगातला सगळ्यात मोठा फोमो असेल जर आपण हे मिसआउट करत असो तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा इथं आल्यानंतर गेल्या 2 दिवसात जे काही जाणवतंय, जे काही वाईब जाणवते आम्हाला, म्हणजे हा कृतज्ञता, म्हणजे हा सगळ्या महाराष्ट्राने, सगळ्या समाजाने आमटे फॅमिलीला कृतज्ञ राहिलं पाहिजे. किंवा या अखंड आनंदवनच्या फॅमिलीला, फक्त आमटे फॅमिलीनेच, आम्ही बघतोय की बरेच कार्यकर्ते पण 3-3 पिढ्या इथं काम करतायत. तर त्या सगळ्यांबद्दलचा एक कृतज्ञतेचा भाव, हा एक जो सगळे एकत्र येऊन तयार होणारा विवेक असेल, एक हॅपीनेस तयार झालाय जो पूर्ण वातावरणात, तो आत्तापर्यंत मी कधीच कुठेच अनुभवलेला नाही. हा हॅपीनेस आपण इथे येऊन अनुभवला पाहिजे. हा प्रत्येकासाठी गरजेचा आहे. कारण आपण आत्ता रोज आपण सगळ्या कॉर्पोरेट पॉलिटिक्स आणि ह्या सगळ्या टॉक्सिसिटीबद्दल बोलतोय, तर त्याचं जे एक दुसरं अत्यंत सुंदर टोक आहे ते म्हणजे हे आहे, आपण इथे येऊन हा रस डेफिनेटली अनुभवला पाहिजे. हा आपण हे अमृत आहे, ते प्रत्येकाने प्यायलं पाहिजे. दुसरा काही ऑप्शन नाही आहे याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा अशा कुठल्याही गोष्टींकडे बघताना ना, म्हणजे एक बाहेरचा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की ते त्यांचं काम आहे ते करतायत ना, तर हे खरं तर त्यांचं काम आणि ते त्यांच्यासाठी नाही आहे. म्हणजे हे इथे सगळं ज्या पद्धतीनं काम उभारलं जात आहे ते समाजासाठी आणि समाजातल्या त्या शोषित घटकांसाठीचं आहे. आणि आपण म्हणूनही त्यात सहभागी होणं ही खरं तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे ह्याच आज पहिल्यांदा इकडे आलोय आम्ही, म्हणून म्हणतोय खरं तर की ही पहिली वेळ आहे ज्यावेळेस आम्ही आनंदवनात येतोय आणि हे सगळं काम बघतोय. पण दरवर्षी किमान एकदा तरी येण्याचा प्रयत्न आम्ही आनंदवनात नक्की करू आणि आमच्या पद्धतीनं जी काही आमच्या कामाच्या पद्धतीनं मदत करणं शक्य आहे ती आम्ही करू. आणि तुम्ही सुद्धा जे कोणी तरुण लोक आहेत, खरं तर या सगळ्या प्रोजेक्टसोबत, म्हणजे आत्ता आनंदवनात तिसरी पिढी बघतोय आपण, कौस्तुभदादा असेल, पल्लवीताई असेल, आणखीन सगळे जे आत्ताची तिसरी पिढी आहे, हे सगळी नवीन पिढी आनंदवनाचं काम हातात घेतात आणि ते बघतात. तर मला वाटतं आपण सोसायटीतले सुद्धा जे आत्ताची तिसरी पिढी आहोत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे या सगळ्यात कॉन्ट्रीब्यूट करण्याची, सहभागी होण्याची आपापल्या पद्धतीनं. आणि पैशाच्या रूपानेच नाही तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होऊ शकतो. हे आम्हाला 2 दिवसात जाणवलं. म्हणजे स्किल्सच्या स्वरूपात असेल, टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात असेल, मला असं वाटतं की खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्या लक्षात आलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने इथे मदत करू शकतो, हातभार लावू शकतो आणि हे आनंदवनाचं जे वटवृक्ष ते अजून मोठं होऊ शकतं. येस, मग जाता एवढंच म्हणतो की खरं तर लाज वाटतेय खूप उशिरा आलो याची, पण परत येऊ याची ग्वाही देत खरं तर इथे थांबतो. म्हणजे खूप छान वाटतंय की आनंदवनानं इतकं सगळं मोठं काम उभारलंय. त्याच्या 75 वर्षांसाठीचा हा जो काही सुंदर दैदिप्यमान प्रवास आहे त्याच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा.